नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आता संक्रांती जवळ येतच आहे आणि जे कोणी व्यक्ती बिझनेस करतो इच्छित आहे किंवा त्यांची पहिली संक्रांत आहे आणि त्यांना स्वतःसाठी हे ज्वेलरी बनवायची आहे, तर अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासाठी ज्वेलरी कशी बनवायची यावर व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आता एवढी मोठी ज्वेलरी एका व्हिडिओमध्ये दाखवणे पॉसिबल नाही आहे. त्यामुळे आपण पार्ट टू पार्टमध्ये ज्वेलरी शिकणार आहोत आणि त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन शिकणार आहोत. ही होल हलवा आहे, आर्टिफिशियल हलवा. तर चला करूया सुरुवात. तर सर्वात आधी आपण घेतलेली आहे वॅक्स स्ट्रीप, जे आपण हातापायांचं वॅक्स करण्यासाठी यूज करतो ना मार्केटमधून ती. आणि ही आहे शेपवाली स्केल, जी आता मी सध्याच नवीनच मार्केटमधून आणली आणि तुमच्या समोर ओपन केलेली आहे. यात काय येणार की शेप आहे, आपल्याला जो आकार सेम पाहिजे आहे ते छान आपण इझिली करू शकतो. म्हणजे 100ही सेट करायचे असले ना, तर माझ्या कानातल्याचा बेस जो आहे तो सारखा येणार. तर मग अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला कानातले, बिंदी याच्यासाठी गोल राऊंड करून घ्यायचे आहे वेगवेगळ्या आकारामध्ये. तर आपल्याला जेवढे राऊंड पाहिजे आहे तेवढे आपल्याला त्यावर काढून घ्यायचे आहे. आता लक्षात नाही ना, म्हणून आपण सुरुवातपासून जर बघितलं काय काय कसं लागतं तर लक्षात येईल. तर नंतर त्याला असं गोलाकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. आपण शक्यतोवर कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया. तर अशा पद्धतीने लहान, मोठे, छोटे सर्व आकार घेतले. आता हे आहे चापट आकाराचे असे स्टोन मिळतात वेगवेगळ्या कलरचे आणि B7000 हा ट्यूब घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपण कानातल्यासाठी बेस घेतला होता ना त्यावर याला चिपकवायचं आहे. आणि मार्केटमध्ये आपल्याला विविध रंगाच्या बॉल चेन्स मिळतात. आता कस्टमरची डिमांड होती की त्यांना गुलाबी आणि गोल्डन याच्यामध्ये पाहिजे आहे, म्हणून मी इथे गोल्डन, डायमंड अशा आणि पिंक कलरचा यूज करत आहे. कट करण्यासाठी आपण कटर वापरायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मेजरमेंट किती घेतलं, तर मेजरमेंट हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता. तुम्हाला कानातलं किती करायचं आहे, छोटं मोठं त्यानुसार. नाहीच लक्षात आलं तर आधी एक पॅच बनवायचं स्टोन ठेवून आणि नंतर मग त्याचा गोल किती येतो त्यानुसार तुम्ही लास्टमध्ये ते मेजरमेंट घेऊ शकता. सेकंडमध्ये आपल्याला डायमंड चेन लावून घ्यायची आहे. तर काम थोडंसं फिनिशिंगमध्ये करायचं आहे, जेणेकरून इकडे तिकडे जर हात लागला तर चिकटावा तो पॅचला लागतो आणि ते मळकट दिसतं. तर अशा पद्धतीने आपल्याला लास्टमध्ये बॉल चेन लावून घ्यायची आहे पिंक कलरची. अशा पद्धतीने आपलं हे छान असं पॅच तयार झालेलं आहे. कटरचा वापर जर केला तर छान फिनिशिंगमध्ये कट होतं. मग नंतर काय करायचं आहे, 2 प्रकारचा हलवा आहे माझ्याकडं, जसं की मी 4mm आणि 6mm यूज करते. आता 4mm हा चिटकवण्यासाठी सुद्धा यूज करते आणि यालाच मी ओवण्यासाठी सुद्धा यूज करते. आणि 6mm हा लांब पोत, कलिरे वगैरेसाठी यूज करते. कारण 3 ते 4 काय 5-6 प्रकारचे हलवे असतात आणि आपण एवढे घेऊ नाही शकत. तर आपण हे 2 साईज जरी घेतल्या ना तरी ओके आहे. त्यानंतर आपल्याला या पॅचला ग्लूगनने ग्लू टाकून घ्यायचा आहे काठाने आणि जो आपला 4mm हलवा होता तो त्यावर छान असा चिटकवून घ्यायचा आहे. व्यवस्थित छान आकारामध्ये आपण चिटकवून घ्यायचा गोल राऊंडमध्ये पूर्ण. आणि नंतर तुम्हाला वाटलं इकडून तिकडून बाहेर निघाला ते कट करून घ्यायचं. तर आता आपण असे 5 पॅचेस बनवलेले आहेत. आता याचा यूज कुठे कुठे करायचा, तर सर्वात आधी सुईदोरा घेतला आणि त्याला गाठ पाडून घेतली. आता आपल्या त्या वॅक्स स्ट्रिपमधून याला स्टिक करून घ्यायचं आणि लास्टमध्ये काय करायचं, थोडा ग्लू टाकून त्याला चिपकून पण घ्यायचं दोऱ्याला, नुसतं टाक्याच्या भरोशावर ठेवायचं नाही. आता याला मी छान असं फिट करून घेतलेलं आहे. 2-3 टाके घेऊन घेतले म्हणजे जेणेकरून ते निघणार नाही उडून बघितल्यानंतर. आता आपल्याला यामध्ये गोल्डन मण्यापासून सुरुवात करायची आहे, कारण हलव्याच्या मागे हलवा घेतला तर ते लूक छान दिसणार नाही. तर आता आपण सर्वात आधी 3 जसं की गोल्डन मनी होऊन घेऊ. आता गोल्डन मनीची साईजसुद्धा मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहे. तुम्ही कुठली घेतली डोळ्याने बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही बारीक जाडी. तर सर्वात बारीक जी येते मी ती यूज करत आहे. त्यानंतर एक हलवा, पुन्हा 2 बारीक हलवाच यूज करत आहे मी. त्यानंतर पुन्हा एक गोल्डन मनी, पुन्हा एक हलवा, त्यानंतर पुन्हा एक गोल्डन मनी, पुन्हा एक हलवा. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पूर्ण जेवढी काही भिंतीची लांबी पाहिजे आहे ना तेवढी कंप्लीट करून घ्यायची आहे. आता ही लंबी कंप्लीट झालेली आहे. खूप सुंदर दिसतं रिअलमध्ये तुम्ही बघितलं तर. आता ही आहे हुक, जसं की याला कानातल्याचा बेससुद्धा म्हटलं जातं, इयरिंग बेस. तर याला आपल्याला इथे टाका घेऊन फिट करून घ्यायचा आहे. आणि लास्टमध्ये जेव्हा आपण याला कट करतो ना तेव्हा थोडंसं ग्ल्यूने प्रत्येक ठिकाणी, नुसतं टाक्याच्या भरोशावर सोडायचं नाही, तर कट केल्यानंतर त्याला थोडं ग्ल्यूने चिपकून घ्यायचं. इयरिंग बेस हे सुद्धा मार्केटला इझिली मिळतात. तुम्ही कानातल्यांसाठी सुद्धा लटकनच्या यूज करू शकता आणि बिंदीला तर कंपल्सरी हेच यूज होतात.
तर आता आपली बिंदी कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट आपल्याला बनवायचे आहे कानातले. आता कानातल्यांसाठी टोपणांची डिमांड होती कस्टमरची, तर आपण टोपणंसुद्धा बघूया. असे टोपणचे बेस्ट मार्केटमध्ये मिळतात रेडी. आता याला काय करायचं आहे, ग्लू टाकून घ्यायचं आहे आणि ग्लू टाकल्यानंतर जो बारीक हलवा आहे ना आपला, त्याला पूर्ण असं गोल 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 राऊंडमध्ये आपल्याला चिटकवायचं आहे आणि एक लेअर कंप्लीट करून घ्यायची आहे पूर्ण खालची गोलमध्ये. त्यानंतर सेकंडमध्ये सुद्धा आपल्याला ग्लू टाकून घ्यायचं आहे आणि सेकंड लेअर कंप्लीट करून घ्यायची आहे. थोडं काम हळूहळू करायचं आहे आणि एवढा मोठा 3 ते 4 तासाची मेहनत 5 ते 10 मिनटामध्ये दाखवणं म्हणजे खूप जसं की तुम्हाला एवढं प्रॉपर नाही दाखवलं जात. तर त्यानंतर थर्ड लेअरसुद्धा कंप्लीट करायची, फोर्थ आणि मर्थ पूर्ण पॅक करून घ्यायचं. फक्त जे होलवरती आहे ना ते नाही आलं पाहिजे. आता मधामधात तुम्हाला काही गॅप्स दिसत आहे, तिथे छान असा ग्लू टाकून आपण गोल्डन मनी त्यात भरायचे आहे. म्हणजे आपला जो खालचा झुमका येतो ना तो खूप छान दिसतो. टोपण खूप सुंदर दिसतात त्याने आणि पूर्ण कंप्लीट केल्यानंतर तर खूपच सुंदर. तर पूर्ण आपल्याला गोल्डन मनी अशा गॅपमध्ये लावून घ्यायचे आहे. आता काय केलं आहे मी, आता माझ्याकडं एक बारीक तार होता, जो तार ज्वेलरी मेकिंगसाठी मी यूज करते. परंतु आज आपण याचा वापर यात करणार आहोत. तुम्ही या जागी सुईदोऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. सुईदोरा ओवला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. आता तार खूप पातळ होता त्यामुळे मी त्याला जाडं करून घेतलं, कारण तो खूप लूज पडायला नको आणि त्याला त्यामध्ये ओवलं. आता तो दुसऱ्या भागाने निघू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तिथे त्याला थोडंसं काहीतरी तोंड पॅक करून घ्यायचं आहे आणि ग्लू टाकून त्या तोंडाला तिथे पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे ते निघणार नाही. आपण सुईदोऱ्याने सुद्धा इथे गाठा पाडून घेऊ शकतो आणि दोरा तिथे आतमध्ये पॅक करू शकतो. सेकंड बाजूने त्यामध्ये आपल्याला 2-3 जेवढी काही आपल्याला आपल्या पॅचपासून तर टोपणापर्यंतची गॅप हवी आहे तेवढे मणी त्यात ओवून घ्यायचे आहे. तर मी 3 ते 4 मणी ओवून घेतलेले आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याला छान असं गुंडाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते निघणार नाही. आता तार थोडी जास्त झाली होती तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपण वरती तिला सोडून देऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सुई दोऱ्याने घेऊन वरती गोल दोऱ्याने सुद्धा करू शकता. आता ग्लू लावून घ्यायचं आपल्या पॅचवरती आणि ते टोपण जे आहे ते पॅचवरती छान असं चिपकवून घ्यायचं आहे. ग्लू लावताना थोडासा व्यवस्थित लावायचा आहे, कारण जेणेकरून ते निघणार नाही. असे मार्केटमध्ये इयरिंग बेससुद्धा मिळतात आणि जो छोटासा राऊंड केला होता ना तो आता यूज करणार आहे. अशा पद्धतीने टोचून घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागच्या भागाला आपल्याला छान असा ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला ग्लू खूप गरम झाल्यामुळे तो वितळायला लागला आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने टोपणाच्या वरती बरोबर जिथे आपल्या कानाचा बेस हवा आहे तिथे लावून घ्यायचा आहे. तर आता हे झालेलं आहे पॅक. आता याला लावण्यासाठी ठेपीसुद्धा मिळतात, तर ही ठेपी लावून घेतली आहे. तर आपले सुंदर असे कानातले तयार आहे. टोपणचे कानातले आपले रेडी झालेले आहे आणि बिंदी पण. आता रेडीमेड अंगठीचा बेस मिळतो, रिंग बेस. त्यावर आपल्याला काहीच नाही, ग्लू टाकायचं आणि रेडी पॅच टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने कानातले बिंदी आणि आपला अंगठी तयार झाली. मिनी मंगळसूत्र, त्यानंतर कानातल्याचे वेल, विविध गोष्टी आपण पार्ट 2 मध्ये बघूया. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नेक्स्ट पार्ट 2 मध्ये बघणार आहोत मिनी मंगळसूत्र, लांब पोत, त्यानंतर छान अशा बांगड्या, कलिरे, आणखी काही खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला येणाऱ्या संक्रांतीसाठी अतिशय सोपी पद्धतीने शिकायला मिळेल. तर भेटूया नेक्स्ट पार्ट 2 मध्ये.